पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणार आहोत एक ऐतिहासिक ठिकाण पाहायला। ते ऐतिहासिक ठिकाण कोणते आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्या ऐतिहासिक ठिकाणच्या मार्गावर असताना एक निसर्गरम्य नजारा पाहायला मिळाला। हा समोरचा जो नजारा आपण पाहतोय ते आहे राधानगरी धरण। उंच घाटावरून हे दृश्य एकदम विलोभनीय होते। आपण जे ऐतिहासिक ठिकाण पाहायला जाणार आहोत ते आहे स्वराज्यनिष्ठ बाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाने जी घोडखिंड पावन झाली त्या पावनखिंडीचे दर्शन घ्यायला रस्त्याने जात असताना आपल्या महाराजांचा तो इतिहास आठवू लागला। 1615 मध्ये शीन भोर महाराष्ट्र येथे बाजी प्रभू देशपांडे यांचा जन्म झाला होता। चंद्रसेनीय कायस्थ प्रभू ब्राह्मण परिवार येथे जन्मले बाजी प्रभू देशपांडे एक वीर योद्धा होते। 20 ते 20 तास कार्य करायचे कौशल ठेवायचे बाजी प्रभू। रामजींसाठी जसे हनुमान होते तसे शिवबांसाठी बाजी प्रभू होते। मराठा इतिहासात यांचा योगदान अविस्मरणीय आहे। राष्ट्रभक्ती आणि आपले शिवबांसाठी प्राण देण्यापूर्वी त्यांनी एकदाही विचार केला नाही आणि आपले कर्तव्य पूर्ण केले। बाजी प्रभू यांनी पावनखिंडच्या घोडखिंड युद्धात आपले प्राण गमावून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राणाचे रक्षण केले। जुलै 1660 पन्हाळाच्या किल्ल्यात जिथे शिवबा राहत होते तिथे आदिलशाही जनरल सिद्धी जोहर यांनी वेढा घातला। शिवरायांना सुरक्षित विशालगड पोहोचवायला शिवबा आणि बाजी प्रभू यांनी मंत्रणा केली। त्यांनी सिद्धी जोहरला आत्मसमर्पण करायची माहिती दिली। सिद्धी जोहरचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांच्यामधूनच एक शिवा काशीद यांना शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत पाठवण्यात आले। सिद्धी जोहर हे लक्षात येईपर्यंत की शिवांचा रूप धरून शिवा काशीद यांना पाठवले आहे तोपर्यंत शिवबा बाजी प्रभू आणि त्यांच्यासोबत 600 सैनिक वेगळ्या मार्गाने निघाले। जोहरच्या डोळ्यात धूळ उडवण्याचा हा प्रयास जास्त वेळ टिकला नाही। हे प्रकरण समजल्यावर त्याने शिवा काशीदला मारले। शिवा काशीद यांनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देऊन आपला योगदान दिला। पण आता सिद्धी जोहर हा रागात आल्याने त्याने शिवबांवर आक्रमणासाठी सिद्धी मसूद ह्याला पाठवला। जोहरने सिद्धी मसूदला पाठवल्याची माहिती मिळताच बाजी प्रभू यांनी शिवरायांना पुढे प्रस्थान करायचा आग्रह केला। पण शिवराया इथे सहमत नव्हते। त्यांनी बाजी प्रभूंचा साथ देण्याची गोष्टी केली पण बाजी प्रभूंनी त्यांना स्वराज्याला हवी त्यांची गरज समजावून तेथून जाण्यासाठी राजी केले। शिवबा निघताना बाजी प्रभूंना म्हणाले की आम्ही विशालगड पोहोचून 3 तोफेचे गोळे सोडू आणि हा संदेश मिळताच तुम्ही पण विशालगडला निघा। इतकं सांगून शिवबा विशालगडसाठी निघाले। 600 सैनिकांचे दलामधून 300 शिवबांसोबत विशालगडला निघाले आणि इकडे शूरवीर बाजी प्रभू 300 मराठा सैनिकांबरोबर सिद्धीचे 10,000 सैनिकांशी युद्ध करायला उभे होते। युद्ध घोडखिंडात सुरू झाले आणि 300 वीर मराठा सैनिकांनी सिंह गर्जना करून सिद्धीच्या सैनिकांवर हल्ला केला। शरीराचा कोणताही अवयव असा नव्हता जिथे बाजी प्रभूंना जखम झाली नसावी पण त्यांना कसलाही भान नव्हता। केवळ महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते। इकडे विशाळगडावर सरदार सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी यांचा अधिपत्य होता। युद्धानंतर आणि संघर्षानंतर शिवबा विशालगड पोहोचले तोपर्यंत प्रभू प्राणांची बाजी लावून लढत होते। तोफांचे आवाज ऐकल्यावर त्यांनी प्राण सोडले। ही घटना 13 जुलै 1660 रोजी घडली। बाजी प्रभूंच्या त्या पराक्रमाचा इतिहास आठवत आम्ही पावनखिंडीच्या परिसरात पोहोचलो। तर हे जे ध्वजस्तंभ आपण पाहतोय ते नरवीर बाजी प्रभू फुलाजी देशपांडे वीर शिवा काशीद आणि अज्ञात मावळ्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आला आहे जो येणारे पुढील हजारो वर्ष या शूरवीरांच्या शौर्याची साक्ष देत उभा राहील। छत्रपती शिवाजी महाराज की जय।
जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. महाराजांचा जयघोष करून आम्ही त्या ठिकाणी निघालो जिथे आपल्या बाजी प्रभूंनी सिद्धी जोहरच्या सैन्याचा फडशा पाडला होता आणि त्यांच्या त्या वीरमरणाने पावन झालेली तीच ती पावनखिंड. अठरा तास निरंतर युद्ध करत बाजी प्रभू मातृभूमीला समर्पित होऊन गेले. आपल्या राजांच्या सुरक्षेसाठी बाजी प्रभू, शिवा काशीद आणि इतर साथीदार मावळे यांनी स्वतःचे प्राण गमावले आणि इतिहासात अमर झाले. यांच्या मृत्यूनंतर घोडखिंड याचे नाव बदलून पावनखिंड केले गेले, कारण बाजी प्रभू आणि त्यांच्यासारखे अखंड योद्धेच्या बलिदानाने ती भूमी पावन होऊन गेली होती. बाजीप्रभू देशपांडे यांच्या समवेत जोरदार लढा देणाऱ्या सेनेला सन्मानाची तलवार देण्यात आली. शिवाजी महाराजांनी पुणे जिल्ह्यातील भोर जवळील कसबे सिंध गावात वसलेल्या बाजी प्रभू यांच्या घरी व्यक्तिगतपणे भेट दिली. त्यांच्या मोठ्या मुलाला विभाग प्रमुख म्हणून नोकरी देण्यात आली होती. इतर 7 पुत्रांना पालखीचा सन्मान देण्यात आला. आपल्या मुलांना जरूर महाराजांचा इतिहास ऐकवण्याची गरज आहे. सुखी होती प्रजा, कारण साऱ्या जनतेचा पोशिंदा होता माझा राजा. जर आपल्या मुलांना इतिहास माहिती झाला तर महाराजांबद्दलचा आदर आपोआप निर्माण होईल. याचे जिवंत उदाहरण आम्हाला इथे पाहायला मिळाले. जय जय. पाहिलात किती छोटा मुलगा आहे हा. यांना महाराजांचा इतिहास यांच्या पालकांनी ऐकवला असणार आणि म्हणूनच या छोट्या मावळ्याला महाराजांबद्दलचा आदर निर्माण झाला. वीरमावळ्यांच्या स्मारकाला नमन करून आम्ही पुढे सरकलो, जिथे आपल्या 300 मावळ्यांनी सिद्धी जोहरच्या 10,000 मावळ्यांना रोखून धरले होते आणि शर्थीने 18 तास लढा देत त्यांना 4 मुंड्या चित्त केला. हीच ती आहे पावनखिंड. हेच ते ठिकाण जिथे आपल्या राजांचे चरण स्पर्श झाले आणि इथेच रचला होता आपल्या 300 मावळ्यांनी आपल्या रक्ताने आणि आपल्या बलिदानाने इतिहास.
या शौर्यभूमीला चरणस्पर्श होताच अंगावर शहारा आला. आजूबाजूला पाहिलं तर उंच डोंगर आणि मध्येच ही अशी अरुण खडकाळ दरी. अशा या जागेवर आपले 300 मावळे कसे लढले असतील? या दरीची रुंदी पाहता कशीबशी 10 जण रांगेत उभे राहू शकतात. मग अशा अरुंद अवघड जागेत कसं झालं असेल घनघोर युद्ध? कसं रोखून ठेवलं असेल त्या 10,000 गनिमांना? विचार करण्यापलीकडचे ते युद्ध असणार. आता इथे वरून खाली येण्यासाठी लोखंडी शिडी लावण्यात आली असून सुद्धा वरून खाली उतरणं अवघड वाटतं. मग विचार करूया की इथून आपले मावळेवर चढून पुढे पन्हाळाकडे कसे गेले असतील. नमन आहे आपल्या त्या शूरवीर मावळ्यांना. आपल्या राजासाठी जीवाची बाजी लावून आपले मावळे अजरामर झाले. पावनखिंड पाहून आम्ही वरती आलो. स्मारकाचे परत एकदा दर्शन घेतले आणि आम्ही परतीच्या वाटेल निघालो. मघाशी जेव्हा आम्ही वरून खाली आलो तेव्हा पायऱ्या उतरायच्या होत्या, म्हणून आम्ही पटापट आणि आरामात खाली उतरून आलो. परंतु आता जाताना त्याच पायरी चढताना मात्र आम्हाला धाप लागली होती. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आता इथे सुस्थितीत पायऱ्या चांगली वाट असून सुद्धा आमची ही अवस्था झाली होती. तर मग आपले मावळे महाराजांची पालखी घेऊन इथून पळत पन्हाळगडाकडे कसे गेले असतील? जय शिवराय. जय शिवराय. आपल्याला आता थकण्याचं एकमेव कारण म्हणजे सध्या बदललेली आधुनिक जीवनशैली. आणि त्या काळी आपले मावळे एवढे तंदुरुस्त असण्याचं कारण म्हणजे त्यांचं साधं सोप राहणीमान, त्यांचं ते खतं आणि रसायन विरहित खाणं, रोजची अंगमेहनत करून होणारी कसरत. जय शिवराय. तर अशा ऐतिहासिक ठिकाणाला भेट देऊन आम्ही निघालो मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास करायला. आमच्या गोवा ट्रिपची सांगता अशा पवित्र स्थळाला भेट देऊन झाली, त्यामुळे मनाला एकदम प्रसन्न वाटत होते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि दुसऱ्यांची सुद्धा.